पक्षाचा अध्यक्ष कोण ठरवायचा हे कोण ठरवणार? वाकरे ठरवणार. बघा की ठाकरे बाकरे भाकरे वगैरे जे का बोलतायत, पण महाराष्ट्राला पटेल असंच करा एवढंच मी सांगेन. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जे पटेल तेच करा. अजित पवारांचा पक्ष हा पवारांचा पक्ष होता, पटेलांचा पक्ष नव्हता. तर त्यांनी चिडचिड करू नये. प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्याहीपेक्षा ते मोदी आणि शहांचे भक्त आहेत जास्त. त्यांनी त्यांचं ते कार्य करत राहावं. पण अजित पवारांच्या पक्षाविषयी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षाच्या लोकांनाच आहे. त्यांनी तर क्लिअर केलं, मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, मी या प्रोसेसच्या बाहेर असेल. ते असं त्यांचं विधान हे महत्त्वाचं. ते म्हणतायत की अध्यक्षाचा निर्णय हा कुटुंबच घेईल, पण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कुटुंब. पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी कुठे चुकीचं म्हणतोय? त्यांच्या पक्षाची कार्यकारिणी, त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते यांना अमित शहा आदेश देतील, त्यानुसार ते निर्णय घेतील. एकनाथ शिंदेचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष हे दोन्ही पक्ष अमित शहा यांनी स्थापन केलेले आहे. त्यांची जी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कंसात BJP, बरं का, ही त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्या कंपनीचे हे सगळे शेअर होल्डर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे त्याचे शेअर होल्डर आहेत. त्याच्यामुळे त्यांचे निर्णय जे घेणार आहेत ते इलेक्शन कमिशन प्रायव्हेट लिमिटेड BJP इन द ब्रॅकेट आणि अमित शहा हे दोनच लोक त्यांचा निर्णय घेतील. तुम्ही काल ट्विट केलं होतं, त्याचे वेगवेगळे अर्थ निघाले. त्याच्यावरती काही भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे शरद पवारांना विचारा का की सोनिया गांधी का पंतप्रधान पद घेतलं नाही. खरं तर संकेत असा होता की सुनेत्रा पवार यांनी ते पद घेतलं गेलं म्हणून ते ट्विट होतं का? त्याचा ट्विटचा अर्थ तुमच्याकडं बघा, आमच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ चिवडत बसाल तर कठीण होईल. माझ्यासमोर ती एक बातमी आली, माझ्याकडे खूप जुनी माझ्याकडे रेफरन्सेस असतात, तर सहज म्हटलं लोकांना माहिती पडावं त्या काळात काय पिढी बदललेली आहे. नव्या पिढीलाही कळलं पाहिजे की 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी या देशामध्ये काय घडामोडी घडल्या होत्या. त्यासाठी केलेलं ट्विट आहे. त्याच्यामध्ये कोणी कोणाशी संबंध जोडणारे त्यांच्या मनातली खाई त्याला खवखवे असं एक मराठीमध्ये म्हण आहे, बरं का. तुम्ही कशाला आवरून ताणून एकमेकाशी अर्थ जुळवताय? चुकीचं आहे ते. तर चंद्रपुरामध्ये उद्धव सर एक ऑडिओ क्लिप, अजित पवारांची ऑडिओ क्लिप आता काही वेळापूर्वी समोर आलेली आहे. 8:37 अजित पवारांनी संवाद साधलेला 1 मिनिटाची ती ऑडिओ क्लिप आहे. जर अपघात 8:42-43 ला घडला तर 5-6 मिनिटा अगोदर दादा विमानातून संवाद साधताय. आता मी कसं काय त्याच्यावरती बोलणार? या तांत्रिक गोष्टी आहेत. जी चौकशी आता त्या संदर्भात करतात त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. मीही ते पाहिलं विषय. पण त्यांनी शेवटच्या कॉलवर हे कन्वे केलं आहे की आम्ही पण सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जातो बाळा. माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी पण बघा, आता ह्या लहान लहान गोष्टी आहेत. अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाचा अजेंडा स्वतःवर थोपवून घेतला नाही, हे मी वारंवार सांगतो. अजित पवार